नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. वाढत्या वयामध्ये मुलांच्या आरोग्याचा पाया भक्कम करण्यासाठी उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंपेक्षा सुद्धा हिवाळा हा ऋतू अतिशय उत्तम असतो. पण हिवाळ्यामध्ये वाढती जी थंडी आहे ही लहान मुलांना बाधू शकते. बाळाला वारंवार सर्दी, कफ, खोकला होऊ शकतो, इनडायजेशनचा त्रास होऊ शकतो, गॅस होऊ शकतो, त्वचेचे काही विकार होऊ शकतात. अशा वेळी बाळाच्या दिनचर्येमध्ये, बाळाच्या रुटीनमध्ये, बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला काही छोटे मोठे बदल करणं हे खूप गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही 4 असे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे 4 पदार्थ जर थंडीमध्ये तुम्ही बाळाच्या आहारामध्ये रेग्युलरली देत असाल तर थंडीपासून बाळाचं हे संरक्षण होईल. बाळाला थंडी बिलकुल बाधणार नाही किंवा थंडीमध्ये होणारे हे जे काही छोटे मोठे आजार आहेत यापासून बाळाचं प्रोटेक्शन व्हायला मदत होईल. कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. या अगोदर चॅनलवरती आपण एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे ज्यामध्ये हिवाळा विशेष बाळाची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घ्यायची आहे याबद्दलचे बरेचसे व्हिडिओज आहेत. लिंक तुम्हाला इथे वरती मिळेल. हिवाळ्यात वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण बाळाला गरम असे कपडे घालतो किंवा बाळाच्या रूमचं जे टेम्परेचर आहे हे गरम ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे शरीराला आतून ऊब मिळणं किंवा शरीराची जी उष्णता आहे हे वाढवण्यासाठी प्रयत्न करणं. आणि ही जी उष्णता आहे हे वाढवण्यासाठी तुम्हाला काही विशेष पदार्थ बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करणं हे गरजेचं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ तुम्हाला बाळाला जरूर द्यायचा आहे तो म्हणजे मध. मधामध्ये खूप साऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल अशा प्रॉपर्टीज असतात. शिवाय मधामुळे बाळाला होणारे हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळतं. नॉर्मली हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना वारंवार सर्दी, कफ, खोकला हा होत राहतो. अशा वेळी बाळ जर रेग्युलरली मध खात असेल तर बाळाचा घसा क्लिअर राहतो, बाळाच्या छातीमधला जो कफ आहे हा लवकर वितळून बाहेर पडायला मदत होते, सर्दी लवकर सुकते किंवा बाळाचा खोकला हा लवकर बरा व्हायला मदत होते. शिवाय हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळतं. बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. हिवाळ्यामध्ये बाळाची शारीरिक हालचाल ही मनावी तेवढी होत नाही आणि अशा वेळी बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित डायजेस्ट होत नाही, बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही. पण जर तुम्ही रेग्युलरली बाळाला मध देत असाल तर बाळाचं जे डायजेशन आहे हे अतिशय फास्ट पद्धतीने कार्य करतं, ज्यामुळे बाळाला भूक ही छान लागते, बाळ व्यवस्थित खातो आणि बाळाचं वजन सुद्धा छान राहायला मदत होते. 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळाला तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मधाचं चाटण हे जरूर द्यायचं आहे. जर हे चाटण तुम्ही पूर्ण हिवाळ्यामध्ये बाळाला देत असाल तर बाळाला सर्दी, कफ, खोकला हा कधीच होणार नाही आणि ही थंडी बाळाला बाधणार नाही. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे तीळ. वाढत्या वयामध्ये मुलांच्या हाडांमध्ये स्ट्रॉंगनेस येण्यासाठी तीळ हे खूप जास्त आवश्यक आहे. या तिळाचे तुम्ही खूप वेगवेगळे प्रकार करून बाळाला देऊ शकता. तिळाची पोळी, तिळाचे लाडू किंवा बाळाच्या आहारामध्ये तीळ ऍड करू शकता. जे काही बाळाची चपाती बनवत आहात, घावन बनवत आहे त्यामध्ये तुम्ही तीळ हे घालू शकता. डेली तुम्हाला कमीत कमी 1 चमचा तीळ बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत, जे बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळासाठी. हे जे तीळ आहे यामध्ये विटॅमिन ई आहे, खूप सारे मिनरल्स आहेत, खूप सारं भरपूर प्रोटीन आहे, फॅट आहे, जे बाळाच्या हाडामध्ये आणि स्नायूमध्ये बळकटी आणण्यासाठी, बाळाची ताकद वाढवण्यासाठी खूप जास्त आवश्यक असतं. या व्यतिरिक्त तिळामुळे बाळाची इम्युनिटी जी आहे ही सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते. बाळ आजारी कमी पडतो, बाळाचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते. तिळामुळे शरीराला आतून उष्णता मिळते, त्यामुळे शरीराचे जे काही टेम्परेचर आहे हे मेंटेन राहायला मदत होते, ज्या कारणामुळे ही जी काही वाढती थंडी आहे ही बाळाला बाधत नाही. तिळामुळे बाळाची त्वचा सुद्धा निरोगी आणि अगदी तजेलदार राहायला मदत होते. जे काही त्वचेचा कोरडेपणा वाढलेला असतो तर तो कमी यायला मदत होते. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे गूळ. गूळ हा बाळाच्या आहारामध्ये जरूर असायला हवा, पण तो केमिकल वाला नको. जो काही काळा गूळ आहे हा काळा गूळ तुम्हाला रेग्युलरली बाळाला द्यायचा आहे. साखरेचं प्रमाण तुम्हाला जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवायचं आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. गुळामुळे बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, बाळाची हिमोग्लोबिन लेवल आहे ही वाढायला मदत होते. यासोबत
यासोबतच गुळामुळे शरीराला एक प्रकारची ऊब मिळते. बाहेरचा जो काही हवेतला थंडावा आहे हा बाळाला बाधत नाही. बाळ हा निरोगी राहायला मदत होते. याशिवाय गुळामुळे बाळाची हाडं आहेत ही स्ट्रॉंग राहायला मदत होते. एक प्रकारची ऊब जर शरीरामध्ये मेंटेन राहिली तर हा जो काही बाहेरचा वातावरणामध्ये झालेला बदल आहे हा लहान मुलांसाठी त्रासदायक ठरत नाही. आणि त्यामुळे डेली तुम्हाला बाळाला गुळ हा जरूर द्यायचा आहे. गुळ शेंगदाण्याचे लाडू करून द्या किंवा जिथे तुम्ही साखर वापरता तिथे गुळाचा वापर करा. आहे असा एक थोडासा गुळ तुम्ही बाळाला खायला देऊ शकता. गुळ खोबरं बाळाला खायला देऊ शकता. जेवण झाल्यानंतर छोटासा एक गुळाचा खडा बाळाला जरूर द्या किंवा जरूर खायला द्या, ज्यामुळे हे सगळे जे काही हिवाळ्यातले प्रॉब्लेम्स आहेत हे बाळापासून दूर राहायला मदत होईल. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे तूप. तूप हे वाढत्या वयामध्ये मुलांसाठी खूप जास्त गरजेचं असतं आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये बाळाच्या आहारामध्ये तूप हे असायला हवं. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा डेली रेग्युलर बेसिसमध्ये तुम्हाला तुपाचा समावेश बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे. तुपामुळे बाळाला होणारे हे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत यापासून प्रोटेक्शन मिळतं. हाडांमध्ये एक प्रकारची बळकटी येते, स्नायूमध्ये बळकटी येते, बाळाला पुरेशी ऊर्जा मिळते. बाळाच्या शरीरामधली ऊब आहे, उष्णता आहे ही टिकून राहायला मदत होते. शिवाय बाळाच्या आहारामध्ये जर तुम्ही तूप समाविष्ट करत असाल तर बाळाचं जे डायजेशन आहे हे स्मूथ व्हायला मदत होते. इन केस बाळाला जर जुलाब लागले असतील तर ते सुद्धा कव्हर व्हायला मदत होते. बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ राहायला मदत होते. तुम्ही म्हशीच्या किंवा गाईच्या तुपाचा वापर डेली बेसिसवरती लहान मुलांच्या आहारामध्ये आवर्जून करा. हे जे काही तूप आहे हे बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बाळाला होणारा सर्दी कफ खोकला यापासून दूर ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. हे पदार्थ रेग्युलरली बाळाला दिल्याने बाळाचे शरीर हे उबदार राहील आणि ही वाढती थंडी आहे ही बाळाला बाधणार नाही. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.